अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीला मुदतवाढ कशी काय दिली असा प्रश्न सध्या विचारला जातोय। मुदतवाढीपूर्वी इराणला बुधवारची मुदत करार करा नाहीतर वर्षाव करू बॉम्बचा अशा कडक शब्दांमध्ये ट्रम्प यांनी धमक्याही दिलेल्या, पण प्रत्यक्षात ते गेल्या 2 दिवसात किती हतबल होते याचे आश्चर्यकारक तपशील समोर येतात। CNN वाहिनीवर मंगळवार आणि बुधवारी काय काय घडले याचे तपशीलच दिले। तर ट्रम्प नेमके कसे हताश झालेले होते आपण पाहूया। या सोशल मीडिया पोस्टमधनं हे पाहायला मिळतं, इराण सरकारमध्ये कमालीचे मतभेद असल्याचं दिसून येत आहे। पाकिस्तानचे असीम मुनीर आणि शाहबाज शरीफ यांनी केलेल्या विनंतीनुसार आम्ही इराणवरचे हल्ले थांबवत आहोत, तोवर त्यांच्या नेत्यांनी एकत्र येत प्रस्ताव तयार करावा। होर्मुझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदी सुरूच ठेवण्याचे आदेश मी आमच्या लष्कराला दिले। इराणचा प्रस्ताव येईपर्यंत आणि चर्चा पूर्ण होईपर्यंत युद्धविराम कायम राहील, असं या पोस्टमध्ये म्हटलंय डोनाल्ड ट्रम्प यांनी। तर ट्रम्प यांनी जरी शस्त्रसंधी झाल्याचा दावा केला असला तरी इराणने मात्र सगळ्या चर्चा फेटाळल्यात। इराणी संसद अध्यक्षांचे सल्लागार मेहदी मोहम्मदींनी कोणतीही शस्त्रसंधी झाली नाहीये असं जाहीर केलंय। पराभूतांना अटीशर्ती ठरवण्याचा अधिकार नाही असं वक्तव्य मोहम्मदी यांनी करत अमेरिकेला डिवचलं। शस्त्रसंधीची घोषणा आमच्यासाठी नाहीच, अमेरिकेकडनं सुरू असलेली कोंडी बॉम्ब वर्षावच आहे, त्यामुळे कोंडी विरोधात युद्ध सुरूच ठेवलं पाहिजे असं मोहम्मदी म्हणाले। मोठ्या हल्ल्यासाठी अमेरिकेला वेळ हवाय म्हणून शस्त्रसंधी वाढवली असा आरोपही मोहम्मदी यांनी केला। तर युद्धविराम वाढवताना ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतली नाकेबंदी कायम ठेवण्याचं जाहीर केलं, मात्र इराणने यावर तीव्र संताप व्यक्त केलाय। नाकेबंदी कायम राहिली तर इराण नाकेबंदी तोडून टाकेल असा इशारा त्यांनी दिलाय। नाकेबंदी सुरूच ठेवणार असाल तर इराणही होर्मुझ खुलं करणार नाही असं इराणने जाहीर केलंय। नाकेबंदी कायम म्हणजे शत्रुत्व कायम असं इराणने म्हटलं। ट्रम्प यांनी शस्त्रसंधी वाढवल्याची घोषणा केल्यावर त्यावर अनेक शंका व्यक्त होत आहेत। अमेरिकेकडनं क्षेपणास्त्रांचा साठा संपल्यानं शस्त्रसंधी वाढवल्याची चर्चा सुरू आहे। अमेरिकेतल्या मीडियामध्येच या क्षेपणास्त्र टंचाईच्या बातम्या आहेत। या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी अनेक कंपन्यांनी ट्रम्प यांच्याकडे वेळ मागितला अशी ही चर्चा आहे। त्यातही अपेक्षित क्षेपणास्त्र निर्मितीसाठी 1 ते 2 वर्षांचा कालावधी लागणार आहे। एकीकडे युद्धविराम वाढलेला असतानाच इराणमध्ये लोकांचा विद्यमान सरकारला अधिकाधिक पाठिंबा मिळतोय। काल हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि मोजताबा सरकारला पाठिंबा दिला। मुसळधार पावसात लोक रस्त्यावर उतरलेले होते। अमेरिका इस्रायल विरोधात लोकांनी घोषणाबाजी केली। विशेष म्हणजे लोकांनी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या प्रतिकृती घेऊन इराणमध्ये आंदोलन केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।